मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 74. जणू युगायुगांचे नाते. वी आर ऑन लिव्ह हे टीमला सांगितले तरीही सुप्रीम CFO आणि SWC VPचे काम थांबणार नव्हतेच. सुट्टीवर असले तरीही फोन पूर्णतः बंद ठेवणे अशक्य. पण घरी आपल्या जान सोबत असताना एकन एक क्षण साजरा करणंही गरजेचं. पुन्हा असा एकांत कधी मिळेल ठाऊक नाही. आणि अशाच धुंद दुपारी खणखणणारा मोबाईल, कधी त्याचा तर कधी तिचा. व्हॉट इज दिस? तिला मिठीतून सोडावं लागतंय तर त्याची चिडचिड, तिचं खुदकन हसणं. चिमण्यांचे फोनही होतेच अधूनमधून सतवायला. फुललेल्या श्वासांना सावरत त्यांच्याशी बोलणे कठीणच व्हायचे. कधी कधी फोन टाळलेही जायचे आणि मग अर्ध्या तासांनी केलेल्या फोनवर स्पष्टीकरणही द्यावे लागायचे. मम्मा तू कुठे होती? राणू, अगं वर्क फ्रॉम होम आहे, मीटिंगमध्ये होते. हे सांगताना तो मात्र तिच्याकडे पाहून मिश्किल हसत असायचा फक्त. अब पॅराडाइज स्पेशल हॉलिडे कॅन्सल कर देते हैं. रविवारी पहाटेच त्याचं बोलणं. का? असं का? इवलूशी नाराजी दाटलीच चेहऱ्यावर. अब स्वर्ग यही मिल गया तो वाय टू वेस्ट मनी, आपका फंडा. गालांवर ओठ फिरवतच सुचवलं. हो अच्छा, असं म्हणतं का? बर. त्याने पुरतच गोंधळात टाकलेलं. हो. रुमानी क्षण तर अनुभवले आम्ही आता. हनीमूनला जाण्याची काही गरजच नाही. ओ जान, क्यों इतना सोचना? वी कॅन एन्जॉय स्पेशल हॉलिडे ॲज मेनी टाइम्स ॲज वी वॉन्ट. त्याचं कॉलर बोनशी खेळतच बोलणं. खरंच? म्हणजे जायचं ना? त्याचा चेहरा ओंजळीत घेतच आनंदी ती. येस जान, वी विल. फिलहाल आय डोंट वॉन्ट टू वेस्ट दिस टाइम. ओठांना कैद करतच प्रेमाचा वर्षाव सुरू. रविवारी सकाळी मला अजिबात त्रास द्यायचा नाही हे कबूल करून घेतलेलं तिने त्याच्याकडून. आणि त्या बदल्यात त्याने शनिवारी मात्र रात्रभर जागवलेलं तिला. पहाटे लागलेला डोळा उघडला तेच मम्मीजींच्या फोनने. सकाळी 9 वाजता चंदीगड एअरपोर्टवरून केलेला फोन. सून अन मुलाला अलर्टच जणू. येत आहोत आम्ही घरी. आणि त्यानंतरची घर आवरण्याची घाई गडबड. बेडरूमच्या फ्लोअरवरच्या विखरलेल्या कपड्यांपासून ते किचनमधील पसारा. काल रात्री काहीच तर आवरू दिलं नाही त्याने. आणलं उचलून बेडरूममध्ये. रविवारी सकाळी 10 वाजता घरी पोहोचलेल्या भारती दिदी आणि विभा दिदी मेघा भाभीची घाई गडबड पाहून गालातच हसत होत्या. आणि राजीव भैयाचं स्टडी ते किचन सारखं घुटमळणंही जाणवत होतं. आम्ही झिरकॉनला येण्यापेक्षा तुम्हीच जिया आणि आर्याला घेऊन इकडे जेवायलाच या. मनोज भाई तुम्हाला घ्यायला येतील. जावई बापूंचे आग्रहाचे आमंत्रण झिरकॉनला पोहोचले. मम्मीजी पापाजीही परत आलेच दुपारी 1 पर्यंत. चंदीगड आणि मुंबईच्या ख्याली खुशालीची देवाणघेवाण. मेघा, चेहरा खिल उठा है तुम्हारा, क्या बात है? मम्मीजींनीही थट्टा केलीच. आणि ती मात्र नजर चोरत, काही नाही, कुठे काय म्हणत किचनकडे पळाली. फ्रायडे घर पर ही थे तुम? पापाजींनीही गालात हसू दडवत राजीवला प्रश्न केलाच. या डॅड, आय वॉज बेट टायर्ड, हेक्टिक शेड्यूल, ट्रॅव्हल करके. त्याचंही मोबाईलमध्ये पाहतच मोघम उत्तर. डॅडच्या नजरेला टाळलेच. अन मम्मीजी पापाजींची नेत्र पल्लवी. मुलगा अनसून सुखी आहेत सोबत हे जाणवून देणारी. मम्मा, डॅड ओरडतच चिमण्यांची घरट्यात धाव. आर्याला उचलून गोल फिरवणारा डॅड तर जियाला मिठीत घट्ट बांधणारी मम्मा. इथे काय झालं मम्मा? खांद्यावरच्या मोती जवळचा हलकासा गुलाबी व्रण जियाच्या दृष्टीस पडलाच. आणि मेघाच्या काळजात धस्स. हलकासा रागीट कटाक्ष टाकलाच समोर बसलेल्या त्याच्याकडे. राजीव, मी नको म्हणत होते तरीही तुम्हाला भान नाहीच. मेघा, आय सेड सॉरी, अब क्या करूं, हो गया गलती से.
त्याचं नजरेनेच पुन्हा माफी मागणं. अगं ते काल रात्री बागेत झोपाळ्यावर बसलेले ना, तर चावलं काहीतरी. मोघम उत्तर दिलं. ओ, इन्सेक्ट बाईट मम्मा. जिया हळूवार फुंकर घालत काळजीत. हो, खूप मोठा इन्सेक्ट असणार. ती हळूच पुटपुटली त्याच्याकडे पाहत, आणि तोही हसत होता गालात. मोठा भुंगा. डायनिंग टेबलवर आज पुन्हा एकदा सगळे कुटुंबीय सोबत. हास्य विनोद अन गप्पांना उधाण. ती भरल्या डोळ्यांनीच पाहत होती सगळ्यांना. देवा, माझं कुटुंब सगळेजण असेच सदैव निरोगी अन आनंदी राहू देत. माझी शक्ती आहेत हे सगळेजण, आणि यांच्याशिवाय मी कोणीच नाही. मेघा, क्या हुआ? त्याला जाणवलंच तिच्या डोळ्यातलं पाणी, आणि त्याचा नजरेचाच प्रश्न. काही नाही, तिचंही नजरेचंच उत्तर. येस, ओके, येस, प्रकाश सर अँड डॅड विल बी देअर. आय एम लिव्हिंग फॉर लंडन टुमॉरो. मिस्टर मूर्थींशी उद्याच्या सोलर प्लॅन्टच्या उद्घाटनाची चर्चा करणारा तो. येस, आय विल बी इन सुप्रीम ऑफिस. अक्षय, वी आर वर्किंग ऑन न्यू टेकओव्हर फॉर सुप्रीम. मी डिटेल्स मेल केले आहेत. बेसिक रिव्ह्यू रिपोर्ट तयार करा. लेट्स मीट टुमॉरो ॲट 10. मीटिंग शेड्यूल टीमला पाठव. आजच पापाजींनी दिलेल्या नवीन प्रोजेक्टची माहिती अक्षयला देणारी ती. रविवारची संध्याकाळ. पावसाने घेतलेली सुट्टी. कोरडा ठणठणीत बीच. मुलींचा हट्ट. खूप दिवसात बीचवर गेलोच नाही. सिम्बाला सगळं समजल्यासारखे सारखा उड्या मारत होता, आणि मग 3ही पिल्लांचा हट्ट पूर्ण करण्यास मेहराजी आणि त्यांची तितली पोहोचले बीचवर. पण सोमवारच्या कामाची सुरुवात झालेलीच रविवार दुपारपासून, आणि आपापल्या फोनवर बोलत एकमेकांपासून दूर दूर चालत होते वाळूवर. दोघेही मध्येच एकमेकांकडे पाहणं, हसरी नजरानजर, मध्येच समोर खेळणाऱ्या चिमण्यांवर लक्ष ठेवणं, आणि एकमेकांच्या कॉलचा अंदाजही बांधणं. तुमचा आधी संपतो का माझा, या खाणाखुणाही नजरेच्या. अन संपले एकदाचे दोघांचेही कॉल. हळुवार चालत आले जवळ, अन बसले त्याच बेंचवर एकमेकांच्या समीप. येस व्हीपी मॅम, आप तो बिझी हो गए. मीटिंग, रिव्ह्यू, टेकओव्हर. तिचा हात हळूच हातात घेतला. मग आमच्या CFO साहेबांचे प्लॅन्स खूपच अग्रेसिव्ह आहेत. एक टेकओव्हर संपत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे प्लॅन्स तयार. मान डोलवतच हसली गोड, पण त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी उदासी जाणवली. तिच्याकडे एकटक पाहत. अहो, काय झालं? तिने विचारलेच काळजीने. मेघा, स्पेशल टाइम खत्म होने को है, फिर कब ऐसा वक्त मिलेगा पता नहीं. तिच्या हातावर थोपटतच खोल उसासा. राजीव, तुमच्या सोबतचा हर एक क्षण स्पेशलच आहे माझ्यासाठी. मग ती सुप्रीम हाऊसच्या कॉन्फरन्सची चर्चा असो, नाहीतर आपले लॉंग डिस्टन्स कॉल, सोबत शेअर केलेला एक प्याली चाय, आणि त्याचा हात घट्ट धरून ठेवलेला. अजून काय बोलावं आठवतच होती की रात के रुमानी लम्हे. खांद्यावर हात टाकतच त्याची गोड कुजबूज कानात. इश, गप्प बसा, मुली आहेत तिथे. हळूच चापट बसलीच दंडावर, आणि सिम्बा सोबत बॉल घेऊन बागडणाऱ्या दोघींना न्याहाळणारे मम्मा आणि डॅड. खुश है दोनों, एन्जॉईंग. मंद स्मित त्याच्या चेहऱ्यावर. हो, उद्यापासून शाळा सुरू. बाप रे, आर्याची बॅग बघावी लागेल. सुट्टी सुरू झाली की तिची वह्या पुस्तकं अचानक गायब होतात, आणि लास्ट मिनिट बॅग भरताना हे कुठे ते कुठे. तिच्या चेहऱ्यावर काळजी दाटू लागलीच. डोंट वरी, जिया आहे तिच्यासोबत. अँड एव्हरी टाइम माझ्या आर्याला असं बोलायचं नाही. अरे वा, माझी जिया दरवेळी तिला सांभाळून घेते, म्हणून आर्याचं फावतंय. तो त्याच्या डॉटरच्या बाजूने, आणि तिने तिच्या लेकीची बाजू उचलून धरली. हाँ, बट जिया में आज जो कॉन्फिडेंस है, चैलेंज एक्सेप्ट करने की कोशिश है, ये सब बिकॉज ऑफ आर्या. आणि आर्याची चंचलता कमी झाली आहे, एकाग्रता वाढली आहे, ते जियामुळे. दोघांचंही हळूहळू एकमत होऊ लागलेलं प्रिन्सेसच्या बाबतीत.
गुड. विन विन सिच्युएशन. खांद्यावरच्या हातानेच थोपटलं. येस मेहराजी, वी आर ग्रेट फॅमिली. नॉट परफेक्ट, पण एकमेकांना पूरक. हलकसं बिलगून बसलीच आणि त्याच्या भुवया मात्र उंचावल्या. जस्ट परफेक्टली इम्परफेक्ट. येस, एकमेकांचे इम्परफेक्शन्स मान्य करूनच सोबत जगण्यात मजा आहे. सतत परफेक्शनच्या पाठी धावणारी जोडपी बरेचदा एकाकी असतात अन दुःखीही. तिचं शांतपणे सांगणं. ओ, आज का ज्ञान. पटलेलं तिचं म्हणणं, तरीही चिडवणं हक्काचं. सुखी संसाराचं सूत्र आहे. तिचंही हसत मुद्दा मांडणं. येस, सिंस एंगेजमेंट ऑलमोस्ट 2 महीने से ज्यादा हो गए एंड वी डिड वेल टुगेदर. नॉट बॅड मिसेस मेहरा. डोळ्यात कौतुक दाटलेलं त्याच्या. येस मिस्टर मेहरा, फक्त 60 दिवसच झाले आहेत. डोंट फॉरगेट डायमंड जुबली. कुशीत हळूच बिलगलीच. येस जान, यही सेलिब्रेट करेंगे डायमंड जुबली. त्यानेही घट्ट जवळ घेतलंच. त्याला न्याहाळताना तिच्या मनात दाटून आलेल्या भावना. ह्या क्षणास पार ना कोठे, ह्या सुखास अंत ना भेटे. निमिषात कसे हे जुळते, जणू युगायुगांचे नाते. याच बीचच्या याच बेंचपाशी सुरू झालेली ही कहाणी मेघा राजीवची आणि जिया आर्याचीही. 11 वर्षांपूर्वीचे अनोळखी सोबती, ते आजचे आयुष्यभराचे साथी. सूर्यास्ताच्या साक्षीने येणाऱ्या 60 वर्षांची स्वप्ने रंगवणारे 2 प्रेमी जीव, मेघा आणि राजीव. हीच डेस्टिनी, हेच विधिलिखित, हीच नियती आणि हीच मेघराज द सेरेंडिपिटी. जरा विसावू या वळणा